हॅलो स्टुडंट्स, तर बघा आता आपण करंट इलेक्ट्रिसिटी या युनिटला स्टार्टिंग केली होती. बट या युनिटमध्ये आपण जे टेक्निक यूज करत होतो ती होती OBS सॉफ्टवेअरद्वारे मी ते क्लासेस घ्यायचो. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये समजण्यामध्ये अडचण यायची. त्यांनी असं सांगितलं की सर तुम्ही जे व्हाईटबोर्डवर जी एक तुमची टेक्निक होती तर तीच टेक्निक तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे, तर तुमच्या पुढे काहीच नाही आणि तीच टेक्निक आता आपण कंटिन्यू करू. बघा आता आजचा क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट असा हा क्वेश्चन आहे आजचा, खूपच जास्त इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. यानंतर आणखी एक आपण पुन्हा एक क्वेश्चन पण घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण हा क्वेश्चन पाहू. तर एक्सप्लेन व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. तर बघा हा जो व्हीटस्टोन आहे ना, तर हा व्हीटस्टोन एक सायंटिस्ट होता. हा काय होता? एक सायंटिस्ट होता. या सायंटिस्टने एक ब्रिज नेटवर्क काढलं. ठीक आहे, की त्या ब्रिज नेटवर्कचं एक मेन अप्लिकेशन काय होतं, तर याचं मेन जे अप्लिकेशन होतं, तर मेन अप्लिकेशन होतं की अननोन व्हॅल्यू रेजिस्टन्स. अननोन व्हॅल्यू रेजिस्टन्स तुम्ही त्याच्या एक्सपेरिमेंट वरून काय करू शकता, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. अननोन व्हॅल्यू रेजिस्टन्स तुम्ही काय करू शकता, त्यावरून कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येईल सरळ सरळ 1 मार्क्ससाठी की हा जो व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क होता तर हा काय कामाचा आहे. तर त्यावरून तुम्ही एकच लक्षात घ्यायचं की अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, सपोज एखादा रेजिस्टन्स दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू किती ओम आहे हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो या व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क वरून. ठीक आहे, बघू आता आपण याची प्रोसेस काय आहे. सर्वात अगोदर आपण इम्पॉर्टंट अशी टर्म यामधली ती म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन काय आणि कशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. बघा एकदम इझी आहे, काही जास्त लोड घ्यायचं काम नाही. पहा कसं आहे कन्स्ट्रक्शन याचं. तर कन्स्ट्रक्शन याचं असं आहे की ही बॅटरी आहे. ठीक आहे, ही बॅटरी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यानंतर या बॅटरीमधून हा असा या प्रकारे असा करंट चालला. ठीक आहे, हा करंट चालला, I एवढा करंट आहे. टोटल करंट किती आहे या सर्किटमधून फ्लो होणारा I आहे. ठीक आहे, किती आहे या टोटल सर्किटमधून फ्लो होणारा करंट हा I एवढा करंट आहे. त्यानंतर हा जो I करंट आहे तर हा करंट I ए हा इथं जंक्शन आहे पुन्हा, म्हणजे हा दोन याच्यामध्ये डिवाइड झाला इथून. मग हा कसा डिवाइड झाला, तर वर गेला I1 आणि खाली गेला I2. म्हणजेच I इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, I1 प्लस I2 लिहू शकतो. लिहिलं I1 प्लस I2. ठीक आहे, बघा आता पुढे आता त्यानंतर हा जो I1 आहे, I1 आणि I2, त्यानंतर याच्या समोर P एवढा रेजिस्टन्स लावलेला आहे. P हे त्या रेजिस्टन्सचं नाव आहे. त्यानंतर पुढे बघा आता इथं गेला हा इकडे गेला. त्यानंतर B हा पुन्हा एक असा पॉईंट आहे की इथून पुन्हा तो डिवाइड झाला दोन याच्यामध्ये. एक हा इथून पास गेला. इथं आपण गॅल्व्हानोमीटर कनेक्टेड केलेला आहे. काय कनेक्ट केलेलं आपण, गॅल्व्हानोमीटर. गॅल्व्हानोमीटर हे एक ॲपरेटस असते की त्या ॲपरेटसवरून आपण कॅल्क्युलेट, किंवा एक डिव्हाइस असते की त्यावरून तुम्ही त्या सर्किटमधून करंट फ्लो होऊन राहिला की नाही होऊन राहिला हे आपण कॅल्क्युलेट करत असतो बाय युझिंग गॅल्व्हानोमीटर. ठीक आहे, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. आणि त्यानंतर एक पुन्हा हा जो करंट आहे इकडून हा जर IG एवढा करंट इथून जर फ्लो होत असेल तर यामधून फ्लो होणारा करंट हा किती राहील, I1 मायनस G. बरोबर आहे ना. G म्हणजेच काय, द करंट विच इज फ्लोविंग थ्रू गॅल्व्हानोमीटर. द करंट विच इज फ्लोविंग थ्रू गॅल्व्हानोमीटर. किंवा याला काय लिहू शकता तुम्ही, I1 मायनस IG पण लिहू शकता. काय लिहू शकता तुम्ही याला, I1 मायनस IG. ठीक आहे, आणि बघा आता पुन्हा हा इथून इथं हा सेकंड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे Q. ठीक आहे, हा P आहे, हा Q आहे. त्यानंतर इथून हा असा इकडे सरळ गेला. त्यानंतर बघा आता इथून हा जो I2 आहे, हा I2 पुन्हा इथं डिवाइड झालेला आहे. हा I2 इथून पुन्हा हा डिवाइड गेला, कारण की हा इथून एक करंट आला, हा इथून हा करंट आला I1 मधला, आणि त्यानंतर हा एक इकडला हा I2 मधला काही करंट. म्हणजे इथं काय होईल, ही ॲडिशन होईल. म्हणजेच करंट कसा होईल बघा, कसा करंट गेला, हा इकडे गेला, पण इथून पुन्हा दोन याच्यात डिवाइड झाला. हा झाला इथं डिवाइड, हा बघा. त्यानंतर इथून आलेला आणि इथून आलेला हा एक झाला, म्हणजेच I2 प्लस G. म्हणजेच I2 प्लस G. ओव्हरऑल असं हे या सर्किटचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि ही इथं की, ही काय आहे, की आहे. म्हणजे ही की जेव्हा क्लोज असेल तेव्हाच या सर्किटमधून काय फ्लो होईल, करंट फ्लो होईल. काय फ्लो होईल, तेव्हा या सर्किटमधून करंट फ्लो होईल. अशा प्रकारे हे व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क काय म्हणतात, त्याला व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क म्हणतात. आणि मेन याचं अप्लिकेशन काय, टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. अननोन व्हॅल्यू असलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे की किती ओम रेजिस्टन्स आहे, तर तो आपण कॅल्क्युलेट यावरून करू शकतो. कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा तर ते आता आपण बघू. ठीक आहे, हे झालं ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन. आलं तुमच्या कन्स्ट्रक्शन लक्षात, काही हरकत नाही. फक्त तुम्ही काय करायचं, इथं तुमच्या लँग्वेजमध्ये ते कन्स्ट्रक्शन लिहायचं. ठीक आहे, आता बघू आपण नेक्स्ट आता याचं वर्किंग आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन.
बघा आता याचं वर्किंग कसं आहे तर या व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कचं. तर आता इथं दोन लूप तयार झालेले आहेत. एक लूप आहे ABDA. कोणती लूप आहे? ही लूप आहे ABDA. पा इन लूप ABDA. ठीक आहे. इन लूप ABDA ही या लूपमध्ये ठीक आहे. या लूपमध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू बाय अप्लाइंग KVL. आता तुम्ही अप्लाय करून पहा. मला एक वेळ रेकॉर्डिंग बघू दे सुरू आहे की नाही आहे. ठीक आहे, सुरू आहे व्यवस्थितरित्या. 5 मिनिट पण झालेले आहेत. ठीक आहे. अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पहा आता अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ इन दिस लूप ABDA. ठीक आहे. अगोदर बघा आता तुम्ही बऱ्याच जणांनी जे होमवर्क दिलं होतं तर ते ॲक्युरेट असं सॉल्व्ह केलं. ठीक आहे. आता पहा तुमच्या नोट्समध्ये इथं मिस्टेक आहे. ही इथं I2 करून घ्यायचा. तिथं नोट्समध्ये I1 दिलेला आहे. पहा आता हा जो आपला KVL आहे तर तो KVL काय म्हणतो की जे पोटेन्शियल डिफरन्स असेल समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E इज इक्वल टू काय असते? 0 असते. काय असते? हे व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे. मग आता आपण इथं सेम तोच लॉ इथं आपण अप्लाय करू. पहा काय होईल मग. इथं अगोदर करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट आहे. हा करंटच्याच डायरेक्शनने आहे म्हणजेच लूप ज्या डायरेक्शनने आहे त्याच डायरेक्शनने पोटेन्शियल डिफरन्स आहे. मग तिथं काय घेत असतो आपण? मायनस घेत असतो. तिथं काय घेत असतो आपण? मायनस. लिहून घ्या. मायनस I1P मायनस I1 इंटू P. ठीक आहे. पुढे जा अशी समोर इकडे जा. ठीक आहे. इकडे समोर जायचं काम नाही. ही लूप आहे. पुन्हा करंटची जी डायरेक्शन आहे करंटची डायरेक्शन आहे आणि त्यानंतर करंटची डायरेक्शन आणि त्यानंतर या गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा हा पोटेन्शियल डिफरन्स एक तर याची पण डायरेक्शन ही सेम आहे. म्हणजे लूपची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे आणि करंट फ्लो होण्याची डायरेक्शन पण या गॅल्व्हॅनोमीटर मधून तीच आहे. म्हणून ह्या पण आपण इथं प्रोडक्ट काय घेऊ? इथं मायनस घेऊ. हा पुन्हा काय घेऊ? इथं आपण मायनस घेऊ. म्हणजेच मायनस IG इंटू रेजिस्टन्स थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज कॅपिटल G लिहितो मी. काय लिहितो मी इथं? हा कॅपिटल G लिहितो. ठीक आहे. आलो मी असं इकडे असं गेलो आणि इथं पुन्हा आता इकडे रिटर्न चाललो. पण आता बघा या लूपची डायरेक्शन ही आहे. कशी आहे लूपची डायरेक्शन? ABDA ही आहे लूपची डायरेक्शन आणि इथं करंट फ्लो होण्याची डायरेक्शन ऑपोजिट आहे. मग मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं? ते घ्यायचं तिथं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस पॉइंट इज पॉझिटिव्ह. ते काय घ्यायचे? मग इथं आता पॉझिटिव्ह घ्यायचे. म्हणजेच मी लिहितो प्लस I2S इज इक्वल टू काय लिहू मी इथं? 0 लिहू. इथं 0. हे झालं इक्वेशन नंबर 1. काय झालं? इक्वेशन नंबर 1. एकदम इझी असा टॉपिक आहे हा. 2 क्वेश्चन पाहणार आहोत आपण आज. एक आहे व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क आणि जो सेकंड आहे तो आहे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. या दोनपैकी एखादा क्वेश्चन हा येण्याची शक्यता ही 99% आहे. बघा आता झाला हा टॉपिक. आता ही एक लूप झाली सेम. अगेन नाव अप्लाइंग KVL टू दिस लूप BCDB. अप्लाइंग KVL टू BCDB. आता या लूप मध्ये मी KVL अप्लाय करतो. ही लूप. ठीक आहे. आता इथं सांगा काय होईल KVL. सर्वात अगोदर पोटेन्शियल डिफरन्स इथं हा तयार होतो. हा एवढा म्हणजेच आणि डायरेक्शन पहा करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन काय? सेम आहे. म्हणजेच हा इथं मी काय घेईल? मायनस घेईल. म्हणजे इथं काय येईल पहा? मायनस I1 मायनस G इंटू रेजिस्टन्स कोण आहे? Q आहे. हा Q. ठीक आहे. पुढे हा एक आहे आता सेकंड. आता इथं काय घेईल मी? पुन्हा पहा करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन ही आहे. करंटची डायरेक्शन याच्या अपोजिट आहे. दिसून राहिली तुम्हाला हा एरो आणि हा एरो दिसून राहिला अपोजिट आहे. म्हणजे इथं काय घ्यायला लागेल? मला इथं पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. म्हणजे प्लस I2 प्लस G इंटू R. ठीक आहे. पुढे राहिला फक्त हा पॉईंट. आता राहिला फक्त हा पॉईंट राहिला. ठीक आहे. आता बघा इथं लूपची डायरेक्शन ही वरची आहे आणि करंट फ्लो होण्याची डायरेक्शन ही खालची आहे म्हणजे अपोजिट आहे. म्हणजे पुन्हा इथं मला हा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस गॅल्व्हॅनोमीटर शुड बी पॉझिटिव्ह. काय घ्यावं लागेल मला? इथं हा पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजेच करंट काय? IG
आणि त्यानंतर काय आहे पुन्हा हा कॅपिटल जी आहे. काय आहे कॅपिटल जी इज इक्वल टू 0. याला देऊन देतो मी इक्वेशन नंबर 2. काय देईल मी याला इक्वेशन नंबर 2 देईल. अशा प्रकारे हे झाले 2 इक्वेशन. तुम्ही नोट करून ठेवा हे अगोदर. त्यानंतर बघा आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे ओके -i1p मायनस IG इंटू जी प्लस I2 इंटू S इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन इज -i1 मायनस IG इंटू Q प्लस I2 प्लस IG R प्लस IG इंटू G इज इक्वल टू 0. राईट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहेत ही 2 इक्वेशन. आपल्या नोट्समध्ये बघा इथं एक गडबड केलेली आहे. तर ती इथं दिलेला I1, तर हा घ्यायचा तुम्ही I2 आणि त्यानंतर हा जो G घेतलेला आहे तर हा G काय आहे करंट विच इज फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. हा स्मॉल जी काय आहे, हा स्मॉल जी आपण जिथं जिथं यूज केलेला आहे हे सर्व काय आहेत द करंट विच इज फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. मग याला काय लिहू शकतो आपण, याला IG पण लिहू शकतो. याला काय लिहू शकतो मी IG. काय लिहू शकतो मी याला IG लिहू शकतो. ठीक आहे फॉर अवर सिम्प्लिफिकेशन. आता बघा एक कोणत्याही सर्किटची काय असते बॅलन्सिंग कंडिशन असते. काय असते एक बॅलन्सिंग कंडिशन. काय असते बॅलन्सिंग कंडिशन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बा. बॅलन्सिंग कंडिशन ऑफ द सर्किट ऑफ द नेटवर्क is IG should be 0. IG should be 0. म्हणजेच काय की हे सर्किट बॅलन्स आहे. हे सर्किट बॅलन्स सर्किट आहे असं आपण केव्हा म्हणू की ज्यावेळेस या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये नल डिफ्लेक्शन मिळेल. तुम्हाला कोणतं डिफ्लेक्शन मिळेल, तुम्हाला नल डिफ्लेक्शन मिळेल. ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये तुम्हाला कसं डिफ्लेक्शन मिळायला पाहिजे, नल डिफ्लेक्शन मिळायला पाहिजे. मग नल डिफ्लेक्शन म्हणजेच काय की त्या गॅल्व्हॅनोमीटर मधून जो करंट फ्लो होणार आहे IG म्हणतो आपण त्याला, तो किती असायला पाहिजे 0. किती असायला पाहिजे तो 0. तर त्यावेळेसच ते जे सर्किट आहे तर ते सर्किट इलेक्ट्रिकल सर्किट कसं असते बॅलन्स असते. कसं असते ते सर्किट बॅलन्स असते. ठीक आहे. म्हणजे यामधून कोणत्याच प्रकारचा करंट हा फ्लो होणार नाही. यामधून कोणत्याच प्रकारचा करंट हा फ्लो होणार नाही. म्हणजे सर्किट काय राहील हे बॅलन्स असं सर्किट राहील. ठीक आहे. मग आता ज्यावेळेस IG इज इक्वल टू मी 0 पुट केलं तर त्यावेळेस इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय राहील बघा. करून पाहू आता पुट. पाहता काय राहील तर hence now this equation 1 and equation 2 becomes काय राहील इथं IG 0 पुट करून टाका. म्हणजे काय राहील इथं पहा -I1 into P this whole term become 0 plus I2 into S is equal to 0. याला देऊ मी इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. किंवा यालाच कसं लिहू शकतो मी पहा आता I2S is equal to I1 into P इक्वेशन नंबर 3. फोर्थ इक्वेशन कसं लिहिल मी आता इथं पुन्हा IG मला 0 पुट करावं लागेल. काय पुट करावं लागेल मी मला इथं IG 0 म्हणजे इथं काय राहील -I1 into Q. हा लिहिला मी -I1 into Q. हा IG पुन्हा इथं 0. हा IG काय होऊन जाईल 0 म्हणजे इथं कोण राहील फक्त प्लस I2 into R. हा IG इथं पुन्हा काय राहील 0 राहील आणि इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय लिहू मी बघा I2 R इज इक्वल टू I1 क्यूब इज इक्वल टू इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. अशा प्रकारे मला इथं किती इक्वेशन मिळाले 2 इक्वेशन मिळाले. मग आता पहा मी इथं थोडीशी मॅथमॅटिकल अरेंजमेंट करतो. नाव डिवाइड इक्वेशन 3/4. मग काय येईल इक्वेशन पहा I2S upon I2R is equal to I1P upon I1Q. Now this I2 I1 is equal to 1. So equation 1 can be written as P upon Q is equal to S upon R. This is the most important equation for finding the unknown value of resistance in the Wheatstone bridge network. आता PQSR हे काय आहेत 4 रेजिस्टन्स आहेत. काय आहेत हे PQRS 4 रेजिस्टन्स आहेत. म्हणजेच बघा तुम्ही हा एक काहीतरी 1 ओम रेजिस्टन्स एवढा कनेक्ट केलेला आहे.
हा 1 ओहम रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, हा 2 ओहम रेजिस्टन्स हा कनेक्ट केलेला आहे या सर्किटमध्ये, आणि तुम्हाला असं सांगितलं की हा जो चौथा रेजिस्टन्स इथं कनेक्ट केलेला आहे तर याची व्हॅल्यू किती असेल, तर तुम्ही सिंपल या रेजिस्टन्स या फॉर्म्युल्यांवरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, या आर ची व्हॅल्यू सिंपल आहे. मग काय येईल, आर इज इक्वल टू एस अपॉन पी इंटू क्यू. काय निघून जाईल तुमचं, चौथा रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यू किती ओहम आहे हे यावरून निघून जाईल. कोणताही चौथा जो रेजिस्टन्स असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्ही ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करू शकता बाय युझिंग व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क वरून. लक्षात, एवढं साधा आणि सोपं आहे हे. ठीक आहे, फक्त तुम्हाला इथं केव्हीएल अप्लाय करता आला पाहिजे. काय अप्लाय करता आला पाहिजे तुम्हाला, केव्हीएल, त्याला म्हणतात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करता आला पाहिजे तुम्हाला. कुठं पॉझिटिव्ह घ्यायचा आणि कुठं निगेटिव्ह घ्यायचा हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला हे सर्व डाऊट तुमचे इझिली क्लिअर होऊन जातात. लक्षात, तर हा झाला व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. आता त्यानंतर तुम्ही हे सर्व नोट डाऊन करून ठेवा. कन्स्ट्रक्शन इझी आहे, कन्स्ट्रक्शन जे दिसून राहिलं ते कन्स्ट्रक्शन, आणि जसं वर्क होऊन राहिलं ते वर्किंग, आणि त्यानंतर फायनल फॉर्म्युला. ठीक आहे, आता जो नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे तो आहे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट, त्याला पण आपण आता लगेच सुरुवात करू. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा आता मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटचा डायग्राम पण आपल्या समोरच आहे. तर मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट बघा, आता अगोदर आता मी तर याला नेम दिलेले नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे याला मी लेबल केलेलं नाही आहे. ठीक आहे, का बरं, तर तुम्हाला इझी जावं ही डायग्राम काढण्यासाठी, त्यामुळे. बघू आता आपण, तर हा जो यक्स आहे, आता या मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटचं काम काय हे सर्वात इम्पॉर्टंट. तर इथं एकच काम आहे याचं पुन्हा, की अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. ठीक आहे, म्हणजेच एखादा असा रेजिस्टन्स आहे आपल्याकडे आणि त्या रेजिस्टन्सची आपल्याला व्हॅल्यूच माहिती नाही की किती ओमचा हा रेजिस्टन्स आहे, ती जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग दिस मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. का बरं याला मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट म्हणतात हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर पहा आता इथं जो अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स म्हणजे यक्स, की ज्याची आपल्याला फाइंड करायची आहे व्हॅल्यू, रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तो आता आपण अगोदर इथं कनेक्ट केलेला आहे. पहा इथं अननोन लिहितो मी, इथं आता अननोन व्हॅल्यू रेजिस्टन्स. ठीक आहे, इथं घेतला मी अननोन व्हॅल्यू रेजिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे तो रेजिस्टन्स तो असा या शेपचा असतो आहे ना, असा असतो. आता कशा व्हॅल्यू असतात ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 11 स्टँडर्डमध्ये. ठीक आहे, हा अननोन व्हॅल्यू रेजिस्टन्स मी इथं लावला. ठीक आहे, त्यानंतर बघा आता ह्या झाला. ओके, त्यानंतर हा एक रेजिस्टन्स बॉक्स आहे. हा काय आहे, रेजिस्टन्स बॉक्स आहे. रेजिस्टन्स बॉक्स म्हणजेच काय असते तुम्हाला मी सांगतो. एक अशा प्रकारचा एक बॉक्स असतो, तुम्ही पाहिलेला नाही आहे. हा एक अशा प्रकारचा बॉक्स असतो, आणि या बॉक्समध्ये काय असतात की वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कीज असतात. काय असतात त्या अशा कीज असतात, आणि तो असा इकडून कनेक्ट केलेला असतो 2, आणि एक आउटपुट इकडून कनेक्ट केलेला असतो. आणि याचा एक रेजिस्टन्स फिक्स ठेवता येते आपल्याला, 10 ओम 20 ओम असा जो रेजिस्टन्स असतो. तर या रेजिस्टन्स बॉक्सवरून आपण रेजिस्टन्स कॉन्स्टंट ठेवू शकतो. म्हणजेच हा जो रेजिस्टन्स असते कनेक्ट केलेला, तर हा नोन रेजिस्टन्स असतो. हा काय असतो, नोन रेजिस्टन्स, म्हणजे आपल्याला माहिती असलेला रेजिस्टन्स आहे की तो इथं आपण कनेक्ट केलेला आहे बाय युझिंग दिस रेजिस्टन्स बॉक्स. ठीक आहे, ह्या दोन एल शेप प्लेट आहेत. ह्या कशा आहेत, दोन एल शेप प्लेट आहेत ना, एल शेप यांचा. ह्या दोन काय आहेत, एल शेप प्लेट आहेत. ह्या कंडक्टिंग प्लेट आहेत. ही पुन्हा एक प्लेट आहे. त्यानंतर बघा आता याला मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट का बरं म्हणतात, याला मीटर ब्रिज का बरं म्हणतात, तर इथं जी ही एक वायर कनेक्ट केलेली आहे ना, तर ही वायर असते 1 मीटर एवढी लॉंग. किती असते ही, 1 मीटर लॉंग एवढी कंडक्टिंग वायर असते, की त्याचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असते. काय असतो त्यांचा, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेली ही वायर, की तिची लेंथ किती असते, 1 मीटर एवढी ही अशी कनेक्ट केलेली असते. त्यानंतर ह्या प्लेट, ह्या कंडक्टिंग प्लेट आहेत, आणि ह्या कंडक्टिंग प्लेट अशा प्रकारे या वायरला कनेक्ट केलेल्या आहेत. आणि त्यानंतर ही जी वायर आहे इथून अशी कनेक्ट केली या बॅटरीला. त्यानंतर ही इथं की आहे, आणि त्यानंतर इथं काय, हा रिओस्टॅट आहे. हा काय आहे, रिओस्टॅट आहे. रिओस्टॅट म्हणजेच काय की व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा इथं गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे. मी इथं काय कनेक्ट केलेला आहे, हा गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे. आणि ह्या गॅल्व्हॅनोमीटरची एक वायर ही मी या प्लेटला कनेक्ट केलेली आहे, की ती याला बरोबर कनेक्टेड आहे. आणि त्यानंतर एक जी आहे तर ती जॉकीने कनेक्ट केलेली आहे. हा जॉकी माहिती आहे ना. तर बघा आता
हा जॉकी तुम्हाला माहीतच आहे. हा जॉकी काय असतो तर ही अशा प्रकारची एक वायर असते आणि त्या वायरला एक चिमटा असतो, माहिती आहे चिमटा. आणि तो चिमटा कसा असते फ्लेक्झिबल असते, म्हणजे तुम्ही कुठेही त्याला असं हलवू शकता. या वायरवर तुम्ही कुठेही त्याला कनेक्ट करू शकता. असं उचलला काढला इथं कनेक्ट केला, उचलला काढला इथं कनेक्ट केला, किंवा असे सरकवत पण तुम्ही नेऊ शकता. ते माहिती आहे तुम्हाला यात्रेमध्ये ती एक असते, असं बरोबर असं नेलं तुम्ही, आवाज केला, आवाज करायला नाही पाहिजे. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तुम्ही त्याला न फ्रिक्शन कोणत्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट न आणू देता तुम्ही त्याला बरोबर असं इकडून इकडे नेता. पण हे जॉकी कसं आहे की तेच आहे पण ते कनेक्ट केलेली असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ओव्हरऑल या मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटचं काय आहे हे कन्स्ट्रक्शन आहे. काय आहे हे या एक्सपेरिमेंटचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आता बघा इथं इम्पॉर्टंट काय आहे की आता हा या पॉईंटला मी आर ए पॉईंट नाव देतो, याला नाव देतो डी, ए बी बी राहिला. हा ठीक आहे, हा बी घेऊन घेतो मी. ओके. तर आता बघा की इथं या एक्सपेरिमेंटमध्ये फक्त एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या एक्सपेरिमेंटमध्ये? फक्त आणि फक्त एकच सेंटेन्स. कन्स्ट्रक्शन झालं, कन्स्ट्रक्शन फक्त एक वेळ रीड केलं नोट्समधून आपल्या, तरीही तुम्हाला हे सर्व गोष्टी समजून जातील. आलं लक्षात? सर्व गोष्टी ह्या तुम्हाला समजून जातील की नेमकं काय काय केलेलं आहे. हे काय 2 एल शेप मेटल प्लेट घेतलेल्या आहेत, 2 एल शेप मेटल प्लेट घेतलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा हा एक अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स घेतलेला की त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर पुन्हा इथं कोण आहे? हा आर आहे. ठीक आहे. हा एक व्हॅल्यू, या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तो आपण रेजिस्टन्स बॉक्सवरून व्हॅरी करतो. त्यानंतर सी पॉईंट आणि डी पॉईंटच्या मध्ये हे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट आहे. एक एंड या सी पॉईंटला कनेक्ट केलेला आहे आणि एक एंड विथ द हेल्प ऑफ जॉकी इथं या वायरवर कुठेही आपण काय करू शकतो? व्हेरी करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ए हा पॉईंट पुन्हा इथं बॅटरीला कनेक्ट केलेला आहे, बॅटरी कीला कनेक्ट केलेली आहे आणि की कोणाला कनेक्ट केलेली आहे? रिओस्टॅटला कनेक्ट केलेली आहे. झालं ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन. इझी असा टॉपिक आहे, काहीच हार्ड नाही आहे. ठीक आहे. आता बघू आता आपण याचं वर्किंग काय पाहणार आहोत आपण आता याचं वर्किंग. ओके. तर आता इथं आपल्याला असं दिसून राहिलं की हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे, हा गॅल्व्हॅनोमीटरचा एक पॉईंट हा फिक्स आहे सी पॉईंटला आणि एक पॉईंट विथ द हेल्प ऑफ जॉकी हा कुठंही इथं आपण टच करू शकतो ए टू बी. ठीक आहे. कुठंही. आणि त्यानंतर एल एक्स काय आहे की ही एक लेंथ आहे काहीतरी एल एक्स, एवढी एक रेंज आहे. ठीक आहे. मी हे लेंथ लिहित नाही सध्या, इथं तुम्ही कन्फ्यूज होऊन जासा. ठीक आहे. पहा आता इथं आपल्याला वर्किंगमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की सर्च सच अ पॉइंट or find such a point in the wire AB in which the current which is flowing through the galvanometer should be zero. should be zero. काय बोललो मी की तुम्ही या विथ द हेल्प ऑफ जॉकी, तुम्ही जॉकी काय करा, ही वायर इथं कनेक्ट झालेली आहे, या पॉइंटला कनेक्ट झालेली नाही आहे असं कन्सिडर करा की ही कुठंच कनेक्ट झालेली नाही आहे. हा एक चिमटा आहे, हा जॉकी आहे जसं वर आहे एक. ठीक आहे. तुम्ही या ए टू बी वर असा एक पॉइंट शोधा की 2 पॉइंट शोधल्यामुळे तुम्हाला या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जे रीडिंग मिळेल तर ते नल पॉइंट मिळेल. किती मिळेल तुम्हाला? नल पॉइंट मिळेल. म्हणजेच या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये तुम्हाला 0 रीडिंग मिळेल. असा तुम्ही पॉइंट या वायरवर एक शोधा. मग काय केलं मी, ही वायर इथं कनेक्ट केली, मला 0 मिळाला नाही. इथं कनेक्ट केली, मिळाला नाही. इथं मी कनेक्ट केली, मिळाला नाही. इथं कनेक्ट केली, मला जे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये रीडिंग मिळायचं आहे ते रीडिंग मिळालं मला इथं 0. किती मिळालं मला? ते रीडिंग 0. समजून चालायचं की तोच आहे माझा बॅलेन्सिंग पॉइंट. तो कसा पॉइंट आहे माझा? बॅलेन्सिंग पॉइंट आहे, किंवा त्याला मी ते काय म्हणतो? नल पॉइंट म्हणतो. ठीक आहे. मग आता हिचे यामुळे काय झाले की या जॉकीने एक असा पॉइंट शोधला या 1 मीटर वायर एवढा की त्यामुळे या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये मिळालेलं जे रीडिंग आहे तर ते रीडिंग मला 0 मिळालं. इथं मिळालं मला रीडिंग 0 मिळालं. मग लेफ्ट हँड साईडचे जे पार्ट असेल तर ती लेंथ असते एल एक्स. काय असते ती लेंथ? एल एक्स. आणि रेजिस्टन्स अक्रॉस काय असेल तर मी त्या रेजिस्टन्स अक्रॉस पॉइंट ए डी तिथे असेल ते आर ए डी. ठीक आहे. आर ए डी. ठीक आहे. आणि त्यानंतर इकडे पुन्हा आर डी बी आणि एल आर. काय लिहितो मी इथं? एल आर. आणि ही जी लेंथ असेल एवढी, ही 1 मीटर आहे. ही टोटल किती आहे? 1 मीटर. म्हणजेच मी एल एक्स प्लस एल आर जर केलं तर ते किती येते? 1 येते. किती येते ते?
1, ठीक आहे. पण मग हा एक पॉईंट कसा असतो की ही अनइक्वल लेंथ असेल, ही कशी असेल, अनइक्वल लेंथ असेल, ठीक आहे. का बरं, तर मला तिथं 0 मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे? 0. करंट फ्लोईंग थ्रू द ऑर द नल पॉईंट शुड बी 0. असा पॉईंट शोधा ए बी वायरवरचा, 1 मीटर वायरवरचा एक असा पॉईंट शोधा की तिथं तो जॉकी कनेक्ट केल्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट हा 0 असला पाहिजे. किती असला पाहिजे? 0. ठीक आहे. मला हा करंट इथं पॉईंट हा मिळाला. मग मी बघा आता इथं x/r ला असं लिहू शकतो की x/r इज इक्वल टू काय लिहू शकतो मी की रेजिस्टन्स, हा पण काय अक्रॉस AD आणि पुन्हा रेजिस्टन्स अक्रॉस DB. काय लिहू शकतो मी याला अशा प्रकारे लिहू शकतो. कारण काय आहे की हा एक रेजिस्टन्स आहे, हा एवढा रेजिस्टन्स किती असेल, या एवढा सर्किट एवढा, म्हणजेच रेजिस्टन्स अक्रॉस A to D. आणि इथं पुन्हा R किती असेल, D to B. हा एवढा रेजिस्टन्स किती असेल, हा एवढा असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी याला इक्वेशन हे लिहू शकतो. आता बघा इथं थोडंसं एक इम्पॉर्टंट टर्म आहे, RAD इज इक्वल टू रोच यूज केलेला आहे, रो LX/A अँड RDB इज इक्वल टू रो LR/A. ठीक आहे. तर आता हा नेमका काय फंडा आहे नवीन, तर बघा हा जो रेजिस्टन्स असतो ना, हा जो रेजिस्टन्स असतो, हा रेजिस्टन्स कशाचे इक्वल असतो, तर रो इज इक्वल टू RAD इंटू A अपॉन LX. म्हणजेच हा काय आहे, याला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. काय म्हणतात त्याला? स्पेसिफिक रेजिस्टन्स. काय म्हणतात त्याला? स्पेसिफिक रेजिस्टन्स. तर हा स्पेसिफिक रेजिस्टन्स कशाच्या इक्वल असते, तर स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ दिस कंडक्टिंग वायर और दिस 1 मीटर वायर विच इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ अपॉन लेंथ. ठीक आहे. रेजिस्टन्स एरिया पर युनिट लेंथ. ठीक आहे. रेजिस्टन्स एरिया पर युनिट लेंथ इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स. इज इक्वल टू काय असते, स्पेसिफिक रेजिस्टन्स. सिमिलरली मी हा जो रेजिस्टन्स असेल एवढा, तर हा रेजिस्टन्स या एवढ्या वायरमध्ये रेजिस्टन्स हा किती असेल, तर या वायरचा एक स्पेसिफिक रेजिस्टन्स असेल रो. जो स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो, तर तो स्पेसिफिक रेजिस्टन्स हा त्या वायरच्या लेंथवर डिपेंड नसतो. हा डिपेंड कशावर असतो, रेजिस्टन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया. ठीक आहे. इथं ही एक वायर काय आहे, लांब एकाच मेटल पासून बनलेली वायर आहे, त्यामुळे त्या वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे तो काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणून तुम्ही हा जो एक रेजिस्टन्स असेल, रेजिस्टन्स अक्रॉस AD, याला काय लिहू शकता, स्पेसिफिक रेजिस्टन्स इंटू लेंथ अँड अपॉन दिस एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया. अगेन रेजिस्टन्स ऑफ दिस पॉइंट DB इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ दिस वायर, अगेन लेंथ ऑफ दिस वायर अँड अगेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण जो रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स इज डिपेंड ऑन लेंथ, बट स्पेसिफिक रेजिस्टन्स डज नॉट डिपेंड ऑन लेंथ. ठीक आहे. अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणून आता ही व्हॅल्यू मी इथं पुट. बघा काही कारणास्तव हा जो व्हिडिओ आहे तर हा इथं पॉज झाला होता. ठीक आहे. आपण याला कंटिन्यू करू. तर बघा आता इथं आपल्याला रेजिस्टन्स अक्रॉस दिस पॉईंट A अँड D अँड द रेजिस्टन्स अक्रॉस दिस पॉईंट D अँड B आपण कॅल्क्युलेट केला. तर आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत RAD आणि RDB च्या आपण यामध्ये पुट करू. बघा आता काय येईल इक्वेशन, x/r इज इक्वल टू रो इंटू LX अपॉन A अपॉन रो इंटू LR अपॉन A. ठीक आहे. तर बघा आता इथं कोण कॅन्सल होईल, हा जो स्पेसिफिक रेजिस्टन्स कॅन्सल होईल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथं काय होईल, हा कॉन्स्टंट, हा काय होऊन जाईल 1. सो x/r is equal to LX upon LR. Now this is very important formula. When we simplify this formula, so x is equal to R into LX upon LR. Now what is x? X is the value, unknown value resistance. आपण बघा यावरून काय कॅल्क्युलेट करू शकतो, अननोन व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग दिस मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. इथं आपल्याला आवश्यक काय, सिंपल अशा 3च गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. कोणकोणत्या 3 गोष्टी आवश्यक आहेत, तर सर्वात अगोदर हा जो एक रेजिस्टन्स बॉक्स, की या रेजिस्टन्स बॉक्सद्वारे जो इथं कनेक्ट केलेला रेजिस्टन्स आहे तर तो कॉन्स्टंट असेल. ओके. R, LX आणि LR काय आहेत, ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला काय आहेत, ह्या लेनच्या व्हॅल्यू आहेत. ह्या कशाच्या व्हॅल्यू आहेत, लेनच्या. कशा आल्या LX आणि LR, तर आता माहिती आपल्याला की ही जी कंबाईन अशी जी ही लेंथ आहे, म्हणजेच
ही जी एक कंबाईन लेंथ आहे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये किती असते 1 मीटर असते. किती असते 1 मीटर असते. आणि हा जो जॉकी इथं आपण कनेक्ट केलेला आहे या जॉकीचं इम्पॉर्टन्स काय आहे की हा जॉकी तुम्ही अशा ठिकाणी कनेक्ट करा या वायरवर, या 1 मीटर एवढ्या वायरवर, की तिथं तुम्हाला एक गॅल्व्हॅनोमीटर मध्ये मिळालेलं रिडिंग किती असलं पाहिजे 0 रिडिंग असलं पाहिजे. त्याला म्हणतात नल पॉईंट म्हणतात. त्याला काय म्हणतात नल पॉईंट म्हणतात. म्हणजेच फाइंड सच अ पॉइंट इन द वायर ए बी इन विच द रिडिंग विच इज शो इन द गॅल्व्हॅनोमीटर इज 0 म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटर मध्ये 0 रिडिंग तुम्हाला मिळालं पाहिजे असा एक पॉइंट या वायरवरचा शोधा. मग शोधला आपण, ठीक आहे. सोबत इथं आहे. मग हा वायर बघा आता इथं 5 वर कनेक्ट आहे. म्हणजेच ही जी एवढी लेंथ असेल ही इकडली राहिलेली ही असते LX आणि इकडली असते ही LR. आणि LX प्लस LR नेहमी किती असते LX प्लस LR इज इक्वल टू 1 मीटर. ठीक आहे. म्हणजेच आपण आता इथं LX ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि LR ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केली. कॅल्क्युलेट करण्याचं कामच नाहीये. तो पॉईंट, तो जो जॉकी पॉईंट जिथं कनेक्ट केलेला असेल त्याच्या लेफ्ट हँड साईडची काहीतरी लेंथ तुम्हाला डायरेक्ट इथं स्केल दिलेली असल्यामुळे डायरेक्ट समजते आणि राईट हँड साईडची पण लेंथ समजून जाते. तुम्ही LX ची व्हॅल्यू पुट करा, LR ची व्हॅल्यू पुट करा. R हा आपण सपोज जो कनेक्ट केलेला आहे तो, आणि यावरून काय कॅल्क्युलेट करू शकतो आपण अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आपण इथं अशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर बघा आता असे हे 2 एक्सपेरिमेंट आज आपण पाहिले. काय व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क आणि सेकंड आहे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. या 2 एक्सपेरिमेंट पैकी मे बी एक एक्सपेरिमेंट येण्याची शक्यता 99% आहे. ठीक आहे. तर बघा आता व्यवस्थित प्रिपेअर करा, नोट्स बनवा दोन्ही क्वेश्चनच्या आणि मला सेंड करा. ओके.